एक अजंता इन्फ्रा नावाची एक कंपनी होती, त्याला SEZ इथे सुरू करायचं होतं आणि त्यांनी सरकारकडून 100 रुपया पर स्क्वेअर फीट प्रमाणे त्यांनी 110 हेक्टर जमीन MIDC कडून घेतली की आम्हाला SEZ एस्टॅब्लिश करायचं आहे, आम्ही इतकं कोटी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे इतकं सारे हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. याचं काही वर्षानंतर त्यांनी ते SEZ कॅन्सल केलं आणि आम्ही एक वेगळं काहीतरी प्रोजेक्ट आणणार आहे त्याच्यासाठी त्यांनी परमिशन आणली आणि परमिशन दिली कोणी तर त्यावेळचे जे उद्योग मंत्री होते सुभाष देसाई साहेब आणि त्यांची जी गँग होती त्यांनी ते परमिशन त्यांना दिली आणि परमिशन देताना त्यांना हे पण हे दिली की तुम्हाला GST भरण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जे जमीन विकायची आहे MIDC ची जमीन तुम्ही त्या इन्स्पिरा नावाची कंपनी ज्याचं नाव ही चेंज करण्यात आलं होतं तर त्याला तुम्ही हे परमिशन ही दिली की तुम्ही तुम्हाला तुमचे प्लॉट्स विकून टाका आणि विकताना हे तुम्हाला तुमच्यावर बंधनकारक नाही की तुम्ही MIDC ला इन्फॉर्म करा. समजा मी एक प्लॉट घेतलं तर ते डायरेक्टली मला विकू शकतं, पण मला ते प्लॉट विकायचं असेल सेकंड पार्टीला तर मला MIDC कडे जावं लागणार. म्हणजे हे स्पेशल ट्रीटमेंट कशामुळे देण्यात आलेली आहे मला असं वाटतं की हजारो कोटींचा हे भ्रष्टाचार असेल आणि ज्या जमिनीमध्ये त्यांनी एक साधी ईंट पण टाकली नाही तिथून समृद्धी गेलं तर समृद्धी जाताना त्यांनी काय केलं की 75% कम्पेन्सेशन ज्या रोड मध्ये आलेला होता कोट्यवधी रुपयांचा होता तर 75% कुणाला तर ते इन्स्पिराची कंपनी आली होती का त्यावेळी नाही, फक्त पेपरवर होती तर 75% त्याला आणि 25% MIDC ला. तर याच्यामध्ये MIDC चे मोठे अधिकारी MIDC चं पूर्ण बोर्ड त्यावेळचे मंत्री सुभाष देसाई आणि पोटे साहेब हे दोघं आणि त्यावेळचे जे सेक्रेटरी CEO आहे. मला एक प्रामाणिकपणे सांगायचे आहे या जिल्ह्यामध्ये 6 मंत्री आहे केंद्रातले आणि राज्याचे, त्यांच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर त्यांनी डायरेक्टली याविषयी ED ला किंवा CBI ला पत्र पाठवा की आमच्या एरियाचा विकास या कारणाने होत नाही की असे भामटे लोक येऊन आमचे नेते मंडळांनी कशा प्रकारे या जिल्ह्याचा विकास होऊ नये आणि आपल्या खिशामध्ये सगळं पैसे यावं हे सगळे जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी कृपा करून मराठवाड्याच्या विकासासाठी एक पत्र ED ला पाठवा, नाहीतर मला हे समजेल की याचा हिस्सा काहीतरी तुम्हाला पण मिळालेला आहे. सर या घोटाळ्यात असं वाटतं की म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी शहरभर होर्डिंग्स लावलेली आहे की ज्या जमिनीचा त्यांनी MIDC कडून 100 रुपयाच्या रेट प्रमाणे त्यांनी घेतली होती आज ते होर्डिंग्सवर हे टाकत आहे की 700 रुपये ऑनवर्ड्स म्हणजे ते कितपर्यंत ही जाऊ शकेल आणि त्याची जे गुप्तता पाळण्यात येत आहे MIDC कडे काहीही माहिती नाही आहे की किती प्लॉट त्यांनी विकलेले आहे नाही विकलेले आहे किती पैशामध्ये विकलेले आहे कारण त्यांनी ते अशीच टाकली होती ॲग्रीमेंट तसंच केलं होतं. तर माझा एक अंदाज हे आहे की ते हजारो कोटी रुपयांचा हे भ्रष्टाचार आहे आणि त्याची चौकशी लोकल लेवलवर न करता आपण ED आणि CBI तसेही आपण ED आणि CBI चा वापर करतच आहे. तर या केसमध्ये ही करा तुम्हाला कळेल की MIDC चे किती मोठे अधिकारी किती मंत्री आणि किती लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सामील आहेत. दुसरा एक विषय आहे ना जे कराड साहेब तिथे उभे राहिले ना तर ते ग्राउंड फुल होऊ शकतं. कराड साहेबची इतकी मोठी फॉलोईंग आहे आपल्या शहरामध्ये तर त्यांनी आपल्या 2 नंबरचे मोठे नेते केंद्रातले येत आहे त्यांच्यासाठी इतक्या लहान तुम्ही ग्राउंड घेणार आहे ते तसाही फुल होणार आहे ना. कराड साहेब तुम्ही जाऊन सांगा की मी उद्या भाषण करणार आहे तर बघा ते खचाखच भरून जाईल. त्यांनाही माहित आहे की कोणीही ऐकायला येणार नाही आहे. आता खूप झालेला आहे मोदी शहाचा म्हणून ते सगळ्यात लहान ग्राउंड कोणता आहे आणि त्याच्यामध्येही मी सांगतो की ते जमिनीवर बसवणार ते खुर्च्या लावणार आहे मग एक मोठा D तयार करण्यात येणार आहे कारण सिक्युरिटीचा इश्यू आहे. तसंही ते अर्धा ग्राउंड जे आहे ना ते D च्या नावाखाली ते तसंही सोडणार आहे. म्हणजे इतकं राहिलेलं ग्राउंड नाही तर इतक्या ग्राउंड मध्ये तर मी एकटा उभे राहिलं तर ते ग्राउंड फुल करून टाकतो. तुम्ही मुंबईतून निवडणूक लढणार असं आता चर्चा होती. सोमवार आमची मीटिंग आहे मुंबईमध्ये OWC साहेब येणार आहे आणि बहुतेक सोमवार पर्यंत याचा निर्णय होणार आहे की मी कुठून लढणार आणि MIM कुठून लढणार. पण तुम्ही असं दावा करताय की मागच्या वेळेस जसं 2019 ला मला विषय असं काही नाही असंच म्हणाला मागच्या 2019 मध्ये
मला 100% विश्वास होतो. 2024 मध्ये मला 200% विश्वास आहे की मी जिंकणार. पण भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. परवाच गृहमंत्री आणि अरे कृपा करून आता हे तर सांगा की हे सीट कुणाला जाणार आहे. कॅन्डिडेट सोडून द्या, पक्ष कोणाचा आहे. मी तर आज शहरामध्ये नवीन नवीन दुले बघायला मिळत आहे. म्हणजे होर्डिंग लावलेलं आहे, मै अबकी बार मै अबकी बार मै. म्हणजे कोण आहे. आजच्या पेपरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जे प्रवक्ता आहे ते म्हणतो की नाही हे सीट आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. भाजपवाले बोलतो की नाही आम्ही कामाला लागलेले आहे. तर कमीत कमी पार्टी कोणती असणार आहे हे तर उघडा तुम्ही. कॅन्डिडेट नंतर बोलू आपण कॅन्डिडेटच्या बाबतीत. एक शेवटचं ते विचार. सोमवारी त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा करणार आहे मुंबईमध्ये अवेसी साहेबांसोबत. अच्छा, म्हणजे काय म्हणतात सर? परम्युटेशन कॉम्बिनेशन काय असणार आहे किंवा एकटा चलोराचा, कारण माझे पक्षाचे जे प्रमुख आहे ते येणार आहे, ते निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचं आहे. त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा करणार आहे.